नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा वळणबिंदू ठरू शकतो. पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आजपर्यंत जे आयुष्य जगत आलात त्यातून तुम्हाला खरंच ते मिळाले का ज्याची तुम्ही स्वप्ने पाहिली होती? आपण लहानपणापासून ऐकत आलो की नेहमी प्रामाणिक राहा, सगळ्यांशी चांगलं वागा, कष्ट करा आणि मगच तुम्हाला फळ मिळेल. पण प्रत्यक्षात काय घडतं? जे लोक खूप साधे आणि सरळ असतात त्यांनाच हे जग सर्वात जास्त त्रास देतो. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि काम झालं की तुम्हाला विसरून जातात. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कोणाचंही वाईट केलं नाही तर तुमच्या सोबतही चांगलंच होईल, तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. हे जग गुलाबाच्या फुलांसारखं दिसत असलं तरी इथे प्रत्येक पावलांवर काटे पेरलेले आहेत. जर तुम्हाला या जगात फक्त टिकून राहायचं नाही तर राज्य करायचं असेल तर तुम्हाला अशा काही गोष्टी शिकाव्या लागतील ज्या आजपर्यंत कोणीही तुम्हाला सांगितल्या नाहीत. ही स्क्रिप्ट तुम्हाला कोणत्याही बोकत मोटिवेशनच्या गोड गप्पा सांगणार नाही, तर मानवी स्वभावाचे ते करू सत्य सांगणार आहे, ज्याचा वापर करून इतिहासातील महान राज्यकर्त्यांनी जगावर राज्य केलं. आज मी तुम्हाला चाणक्य नीती आणि डार्क सायकॉलॉजीचे असे 14 नियम सांगणार आहे, जे वरवर कठोर वाटले तरी तुमच्या प्रगतीसाठी रामबाण उपाय आहेत. हे नियम जाणून घेतल्यावर तुमची पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदलेल आणि जे लोक आज तुम्हाला दुर्लक्षित करत आहेत ते सुद्धा तुमच्या पायाशी लिहून घेतील. हा प्रवास सोपा नाही, कारण हे सत्य पचवायला खूप धाडस लागतं. जर तुमच्यात ते धाडस असेल तरच आपण या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण त्या पहिल्या पायरीकडे येऊया, जिथे आपण लोकांच्या मनाचा ताबा घ्यायला शिकतो. पहिला नियम म्हणजे लोकांना तुमच्या कौतुकासाठी तडपू द्या. मानवी मन हे एका विचित्र भुकेने वेढलेलं असतं. ती भूक म्हणजे स्वतःची स्तुती ऐकण्याची भूक. आपण काय करतो? एखाद्याने साधं काम केलं की आपण त्याचे भरभरून कौतुक करतो, त्याला डोक्यावर चढवून ठेवतो. पण सायकोलॉजी सांगते की ज्याची स्तुती तुम्ही सहज उपलब्ध करून देता त्याला तुमच्या शब्दांची किंमत राहत नाही. जर तुम्हाला एखाद्याला तुमच्या शब्दांवर नाचवायचं असेल तर त्यांचं कौतुक करणं बंद करा. जेव्हा तो काहीतरी खूप मोठं काम करेल तेव्हा फक्त एक छोटीशी हसून दाद द्या आणि गप्प राहा. तुमची ही शांतता समोरच्या व्यक्तीच्या मनात एक मोठी अस्वस्थता निर्माण करेल. तो विचार करेल की मी इतकं चांगलं काम केलं तरी आम्ही काहीच प्रतिक्रिया का दिली नाही. ही भूक त्याला पुन्हा पुन्हा तुमच्याकडे खेचून आणेल. तो तुमची एक वाघ होण्यासाठी अधिक कष्ट करेल आणि नकळतपणे तुमच्या नियंत्रणाखाली येईल. लक्षात ठेवा, भुकेलेला माणूस शिकारीच्या शोधात असतो. ज्यांचं पोट भरलेलं आहे तो कधीच तुमच्या शब्दांची किंमत करणार नाही. हा प्रभाव पडल्यानंतर आपल्याला पुढच्या अशा एका कलेकडे वळायचे आहे जी तुम्हाला लोकांच्या काळजाच्या जवळ नेईल. दुसरा नियम आहे, एका खोट्या गुपित गोष्टीचा वापर करा. कोणावरही जर तुम्हाला पूर्णपणे विश्वास बसवायचा असेल तर तुम्हाला स्वतःला थोडं असुरक्षित दाखवावं लागेल. पण इथेच खरी युक्ती आहे. तुमचं खरं गुपित कधीच कोणाला सांगू नका, कारण तुमचं रहस्य हेच तुमचं शस्त्र असतं. त्याऐवजी समोरच्या व्यक्तीला एकांतात गाठा आणि खूप हळू आवाजात सांगा की हे मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही, पण मला वाटतं की मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो. त्यानंतर त्याला तुमची एखादी अशी कमजोरी सांगा जी खरं तर तुमची कमजोरी नाहीच. जसं की मला लहानपणी अंधाराची भीती वाटायची किंवा मी खूप हळवा आहे. हे ऐकल्यावर समोरच्याला वाटतं की तुम्ही त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आहे. मानवी स्वभाव असा आहे की जेव्हा कोणी आपल्याला आपलं गुपित सांगतं तेव्हा आपल्यालाही आपलं काहीतरी सांगावंसं वाटतं. याच भावनिक जाळ्यात अडकून ती व्यक्ती तिचं खरं गुपित तुम्हाला सांगेल. आता तुमच्याकडे त्यांचं सत्य आहे, पण त्यांच्याकडे फक्त तुमचा एक खोटा मुखवटा आहे. हा विश्वास संपादन केल्यावर तुम्ही त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारे स्थान मिळवा की त्यांना तुमच्या शिवाय पानही हलवता येणार नाही. तिसरा नियम म्हणजे आधी समस्या निर्माण करा आणि मग तारणहार म्हणून समोर या. जगाचा एक क्रूर नियम आहे की लोक देवाला सुद्धा तेव्हाच आठवतात जेव्हा ते संकटात असतात. जर कोणाचं आयुष्य खूप सुखात चाललं असेल तर त्याला तुमची काय गरज? जर तुम्हाला कोणासाठी तरी देव बनायचं असेल तर त्यांच्या मनात भीतीचं बी पेरलं पाहिजे. त्यांच्या कामात किंवा आयुष्यात काहीतरी अघटित घडणार आहे असं छोटासा संशय त्यांच्या मनात निर्माण करा. जेव्हा ती व्यक्ती त्या काल्पनिक संकटाने घाबरून जाईल तेव्हा तुम्ही शांतपणे तिथे जा आणि म्हणा, घाबरू नकोस, मी आहे ना, माझ्याकडे एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही त्या संकटातून त्यांना बाहेर काढता तेव्हा ते तुमच्या आयुष्यातील उपकारांच्या ओझ्याखाली दबले जातात. तुम्हीच आग लावली आणि तुम्हीच पाणी घेऊन आलात हे त्यांना कधीच कळणार नाही. यातून निर्माण होणारी निष्ठा ही सर्वात जास्त काळ टिकणारी असते. अशा प्रकारे लोकांच्या मनात स्थान निर्माण केल्यावर त्यांचं बाह्य व्यक्तिमत्व कसं असावं हे समजून घेणे महत्वाचं आहे. चौथा नियम सांगतो की तुमचं ऐश्वर्य आणि वैभव बाका भलेही तुमचा खिसा रिकामा असेल, जर कधीच गरिबांचा किंवा रडणाऱ्यांचा सन्मान करत नाही. जर तुम्ही लोकांकडे रडत गेलात की माझ्याकडे पैसे नाहीत
ते खूप अडचणीत आहे तर लोक तुम्हाला मदत करण्याऐवजी तुमच्यापासून लांब पडतील. मानवी मेंदूला नेहमी यशाकडे आकर्षित व्हायला आवडतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा एक राजासारखे बाहेर पडता. तुमचे कपडे इस्त्री केलेले असावेत, तुमची चाल आत्मविश्वासपूर्ण असावी आणि तुमच्या बोलण्यातून मोठ्या संधीची झलक दिसावी. जेव्हा लोकांना वाटतंय की तुमच्याकडे आधीच खूप काही आहे तेव्हाच ते तुम्हाला अधिक द्यायला तयार होतात. गुंतवणूकदार नेहमी त्याच माणसाला पैसे देतात जो आधीच श्रीमंत दिसतो. तुमच्या रिकाम्या खिशाचं प्रदर्शन करू नका, कारण लोक तुमच्या परिस्थितीवर नाही तर तुमच्या दिसण्यावर विश्वास ठेवतात. श्रीमंतीचा हा भ्रम निर्माण केल्यानंतर तुमची मानसिक पकड अधिक घट्ट करण्यासाठी 5वा नियम वापरा, ज्याला गॅस लाइटिंग म्हणतात. हा नियम समोरच्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावतो. जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यावर काही आरोप करते किंवा एखादी जुनी गोष्ट सांगते तेव्हा अतिशय आत्मविश्वासाने त्या गोष्टीला नकार द्या. म्हणा की असं कधी झालंच नाही, तू विसरभोळा झाला आहेस का, किंवा तुझा काहीतरी गैरसमज होत. जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीला पूर्ण आत्मविश्वासाने नाकारता त्याला समोरची व्यक्ती स्वतःच्याच आठवणीवर आणि बुद्धीवर शंका घेऊ लागते. हळूहळू ती व्यक्ती स्वतःच्या विचारांपेक्षा तुमच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू लागते. ज्या माणसाला स्वतःच्याच मनावर विश्वास राहत नाही त्याला गुलाम बनवणं सर्वात सोपं असतं. तो प्रत्येक निर्णयासाठी तुमच्या संमतीची वाट पाहिल आणि तुमचं म्हणणं हेच त्यांच्यासाठी अंतिम सत्य असेल. एकदा का तुम्ही त्यांच्या विचारांवर ताबा मिळेला की त्यांना जगापासून तोडणं ही पुढची पायरी आहे. 6वा नियम म्हणजे त्यांना इतरांपासून अलिप्त करा. जर एखाद्या व्यक्तीकडे मित्र, कुटुंब आणि समर्थकांचा भक्कम आधार असेल तर तुम्ही त्याला कधीच पूर्णपणे नियंत्रित करू शकणार नाही, कारण जेव्हा तुम्ही त्याला त्रास द्याल तेव्हा तो सावरण्यासाठी त्यांच्याकडे जाईल. जर तुम्हाला एखाद्याला पूर्णपणे स्वतःच बनवायचं असेल तर त्याचे इतर सर्व मार्ग बंद करा. हे तर्कांना खूप चाणाक्षपणे वागा. थेट विरोध करू नका, पण हळूहळू त्यांच्या जवळच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण करा. त्यांना सांगा की तो तुझा मित्र तुझ्या पाठीमागे तुझी चेष्टा करतो किंवा तुझ्या घरच्यांना तुझी किंमतच नाही. त्यांना असं वाटायला लावा की या संपूर्ण जगात फक्त तुम्हीच असे आहात जे त्यांना नीट समजून घेऊ शकतात. जेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे एकटी पडेल तेव्हा तुमचं स्थान तिच्या आयुष्यात अनन्यसाधारण होईल. एकाकी पडलेल्या मनाला प्रेमाच्या अशा नशेची गरज असते जी त्याला तुमच्या भोवती फिरत ठेवेल. 7वा नियम म्हणजे त्यांना नेहमी अपूर्ण पाहणेवर ठेवा. प्रेमात किंवा कोणत्याही नात्यात ज्याला तुम्ही तुमचं सगळं काही समोरच्याला अर्पण करता तेव्हा तुमची किंमत शून्य होते. पोट भरलेल्या माणसाला पंचे पकावून सुद्धा नकोसे वाटतात. त्यामुळे त्यांना जे आहे ते कधीच पूर्णपणे देऊ नका. त्यांना सर्वाचा अनुभव द्या आणि ज्या क्षणी त्यांना त्याची सर्वात जास्त गरज असेल त्याच क्षणी थोडे लांब व्हा. अचानक बिझी व्हा किंवा थोडा कारवा दाखवा. ही पशु अँड पुल सायकोलॉजी त्यांना तुमच्यासाठी वेळ करेल. ते त्या अधुऱ्या क्षणांना पुन्हा मिळवण्यासाठी तुमच्या मागे लागतील. जोपर्यंत तुम्ही त्यांना पूर्णपणे तृप्त करत नाही तोपर्यंत ते तुमच्या नियंत्रणात राहते. अतृप्तता हीच आकर्षणाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. या आकर्षणासोबतच तुमच्या बद्दलचे रहस्य कायम ठेवणे तितकेच गरजेचे आहे. 8वा नियम सांगतो की माहितीचा अकाल निर्माण करा. तुम्ही एक उघडी किताब बनवू नका. तुमचे प्लॅन्स, तुमचे स्वप्ने किंवा तुमच्या भावना प्रत्येकासमोर मांडू नका. जो माणूस प्रेडिक्टेबल असतो त्याला हरवणं खूप सोपं असतं. लोकांना तुमच्याबद्दल जितकी कमी माहिती असेल तितका जास्त ते तुमच्याबद्दल विचार करतील. तुम्ही नक्की काय विचार करत आहात किंवा तुमची पुढची चाल काय असेल हे कोणालाही कळू देऊ नका. तुमच्याबद्दल एक गूढ वलय निर्माण करा. लोक नेहमी त्याच गोष्टीचा आदर करतात आणि त्याच गोष्टीला घाबरतात जी त्यांना पूर्णपणे समजत नाही. एक कोडे बना जे सोडवण्याच्या प्रयत्नात लोक स्वतःला हरवून बसतील. लोकांना कोड्यात टाकल्यावर जेव्हा तुमची चूक होईल तेव्हा नव्या नियम वापरा, म्हणजे स्वतःचे पाप दुसऱ्यांच्या माथ्यावर मारा. जेव्हा तुम्हाला राग येतो किंवा तुमच्याकडून एखादी चूक होते तेव्हा शांत राहा. स्वतः ओरडण्यापेक्षा समोरच्याला असं काहीतरी बोला की तो ओरडायला लागेल. एकदा का तो रागावला आणि ओरडू लागला की तुम्ही शांतपणे पीडित व्यक्तीम बना. त्याला म्हणा की तू इतका काय रडतेस, शांत हो, तिला काय झाले आजकाल. यामुळे काय होईल की चूक तुमची असूनही जगाला तो माणूस चुकीचा आणि रागेत वाटेल. तुम्ही तुमची नकारात्मकता त्याच्यामध्ये ढकलली आहे. आता तो स्वतःला दोषी समजेल आणि तुमची माफी मागेल. हे तंत्र समोरच्याच्या आत्मसन्मानाला पूर्णपणे तोडून टाकतं. या मानसिक खेळानंतर आता वेळ आहे त्यांच्या सर्वात मोठ्या भीतीला पकडण्याची. 10ला नियम आहे त्यांच्या वेदनेची मेस ओळखा. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरत असतो. कोणाला गरिबीची भीती वाटते, कोणाला एकटेपणाची, तर कोणाला अपयशाची. तुम्ही लोकांना फायद्याच्या गोष्टी सांगून जितकं वळू शकत नाही तितकं भीती दाखवून वळू शकता. त्यांच्या त्या भीतीला हळू स्पर्श करा. त्यांना जाणीव करून द्या की जर त्यांनी तुमचं ऐकले नाही तर त्यांच्या आयुष्यात काय वाईट घडू शकतं.
आधी त्यांना रोगाची जाणीव करून द्या आणि मग तुमचं म्हणणं हेच त्यांच्यावरचं एकमेव औषध आहे असं भासवा. जेव्हा माणूस मरण्याच्या दारात असतो तेव्हा तो कोणताही अटीवर औषध घ्यायला तयार होतो. भीतीसोबतच उपकाराचे ओझे ही सर्वात मोठी शक्ती आहे. 11वा नियम सांगतो की उपकाराचे जाळे विना कोणालाही काही मागण्यापूर्वी त्याला काहीतरी असं द्या ज्याची त्याने अपेक्षा केली नसेल. सायकोलॉजीचा नियम सांगतो की जेव्हा आपण कोणाकडून काही घेतो तेव्हा ते परत करण्याची एक मानसिक ओढ आपल्या मनात निर्माण होते. एखाद्याची मोठी अडचण न सांगता सोडवा किंवा त्याला एखादी मौल्यवान भेट द्या. जेव्हा तो थँक्यू म्हणे तेव्हा म्हणा, अरे यात काय नोट आहे, आपण नंतर बघू. हे नंतर बघू शब्द त्याला तुमच्या ऋणात बांधून ठेवतात. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी मोठं काम करून घ्यायचं असेल तेव्हा या उपकाराची आठवण करून घ्या. तो माणूस नैतिक ओझ्याखाली दबलेला असल्यामुळे तुम्हाला कधीच नाही म्हणू शकणार नाही. या उपकारानंतरही जर कोणी तुमच्याशी वाद घालत असेल तर 12वा नियम वापरा, जो आहे 2 पर्यायाचा भ्रम. लोकांना कधीच असे विचारू नका की तू माझं हे काम करशील का, कारण यात नाही म्हणायला जागा आहे. त्याऐवजी तुम्ही 2 असे पर्याय द्या ज्यात दोन्हीकडे तुमचाच फायदा आहे. उदाहरणार्थ, तू हे काम आज करशील की उद्या, किंवा तू मला रोख पैसे देणार की चेकने. जेव्हा तुम्ही 2 पर्याय देता तो समोरच्याच्या मेंदूला वाटतं निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे, पण वास्तवात तुम्ही नाही म्हणण्याचा पर्याय काढून टाकलेला असतो. तो या 2 पर्यायाच्या चक्रव्यूहात अडकतो आणि शेवटी तुमचंच काम होतं. पण जर एखादा शत्रू खूपच प्रबळ असेल आणि या नियमांना बाद देत नसेल तर 13वा नियम वापरा, ज्याला कॅरेक्टर असोसिएशन म्हणतात. त्याच्याशी समोरासमोर लढण्यापेक्षा त्याचे चारित्र्यावर भाग लावा. लोकांमध्ये हळूच अफवा पसरवा, पण ती प्रश्नांच्या स्वरूपात असावी. जसं की मी नक्की सांगू शकत नाही, पण मी ऐकले की तो पैशाच्या बाबतीत थोडा कच्ची आहे. तुम्ही हे काळजीपोटी बोलत आहात असं भासवा. एकदा का समजत एखाद्याबद्दल संशय निर्माण झाला की त्याची अर्धी ताकद तिथे संपते. अफवेने केलेली हत्या ही तलवारीने केलेल्या हत्येपेक्षा जास्त प्रभावी असते, कारण त्यात रक्त सांगत नाही तर रजूत संपून जातो. हे सर्व नियम वापरून जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचता तेव्हा सर्वात महत्वाचा आहे 14वा नियम, तो म्हणजे शून्य होणे किंवा अल्पित राहणे. तुम्ही जगाला जिंकण्यासाठी हे सर्व करत आहात, पण ज्या दिवशी तुम्ही या गोष्टींना चिटकून राहाल त्याच दिवशी तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल. सर्वात शक्तिशाली माणूस तोच आहे ज्याला कशाची गरज नाही. जर एखादी व्यक्ती किंवा वस्तू तुमच्या आत्मसन्मानापेक्षा मोठी होत असेल तर एका क्षणात ती सोडून देण्याची ताकद ठेवा. ज्याला लोकांना कळते की तुम्ही त्यांना सोडून जाऊ शकता तेव्हाच ते तुमची खरी किंमत करतात. चाणक्याने साम्राज्य उभे केले तर स्वतः झोपडीतच राहिले. ही अलिप्तता तुम्हाला अभेद्य बनवते. आज आपण मानवी मनाच्या ज्या गडद कोपऱ्यांचा प्रवास केला तो तुम्हाला कदाचित अस्वस्थ करणारा वाटला असेल, पण लक्षात ठेवा हे जग तुम्ही जसं पाहता तसं नाहीये. हे 14 नियम तुम्हाला कोणीतरी वाईट बनवण्यासाठी नाही, तर या जगाच्या वाईट लोकांपासून वाचवण्यासाठी आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी दिले आहेत. शक्ती ही वाईट नसते, तिचा वापर करणारा माणूस कसा आहे त्यावर सगळं अवलंबून असतं. जर तुम्ही या नियमांचा वापर बळसपणे आणि स्वतःच्या ध्येयासाठी केलात तर यश तुमच्या पायाशी असेल. तुम्ही फक्त अनुयायी बनून राहू नका, तर नेतृत्व करायला शिका. जुन्या सवयी आणि सरळ मार्गी वागण्याची मुखवटे फेकून द्या आणि वास्तवाचा स्वीकार करा. आजपासून तुम्ही एक खेळाचे खेळाडू नाही तर मास्टर बना. तुमच्या आयुष्याची सूत्रे आता तुमच्या हातात आहेत, ती पुन्हा कोणालाही घेऊ देऊ नका. आता वेळ आली आहे जगाला दाखवून देण्याची की तुम्ही नक्की कोण आहात. वा आई तुमचं साम्राज्य उभं करा.